मुलींची आई तर स्पष्ट म्हणतात की माझी मुलगी लग्नानंतर 2 महिन्यांनी वेगळी निघेल, सासू सासरे नकोत. मग मला असं म्हणायचं, बाई आता तुझ्याही घरी मुलगा आहे, मग तुझ्याही घरी सून येईल. मग आता असे नियम बनवायचे का? आजच्या मुलीच्या आईने सुखाची व्याख्या काय केली माहितीये? माझ्या मुलीला कमीत कमी काम असणं, माझ्या मुलीजवळ सासरवाडीचे कमीत कमी नातेवाईकांशी संबंध असणं म्हणजे माझी मुलगी सुखी असणं. का शहरामध्ये राहण्याचा आग्रह मुलींचा? तर म्हणे आम्हाला शहरामध्ये लाईफस्टाईल असते असं मुली म्हणतात. कसली लाईफस्टाईल? मी स्पष्ट सांगतो, शहरामध्ये स्टाईल आहे, लाईफ नाही. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागंत्य तिष्ठन्ति महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. सर्वप्रथम सर्वांना जय सियाराम. आज तुम्ही म्हणत असाल की महाराज आज अचानक समोर आपण कोणत्या विषयावर बोलण्यासाठी आलात? आज मी अनेक कथा करत समाजात फिरतो. पूर्ण महाराष्ट्र माझा फिरून झाला, पूर्ण समाज पूर्ण वर्णात माझं फिरून झालं. परंतु आजचा गहन प्रश्न असा झालेला आहे की प्रत्येक जाती प्रजातीमधून एकच गोष्ट ऐकायला मिळते आणि ती म्हणजे मुलांचा लग्नाचा प्रश्न. आणि प्रत्येक समाज एकच ओरड करतो, मुली नाहीत. तसं पाहता माझ्याकडे लग्न विवाहासाठी आशीर्वाद घ्यायला अनेक लोक येतात, त्यात मुलींचे पिता पण येतात. आणि असे मी मुलींचे पिता बघितले की ते म्हणतात की महाराज आम्ही 2 वर्षापासून फिरतो आहोत, परंतु मुलीचं लग्न होत नाही, आम्हाला स्थळ सापडत नाही. मग आता मला विचार आला, एका बाजूला मुलं म्हणतात की आता मुली नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला असाही प्रसंग येतो की मुलीवाले म्हणतात की 2 वर्षापासून आम्हाला मुलगा. मग मी याच्यावर विचार केला, याच्यावर थोडं चिंतन केलं आणि मग माझ्या अशी गोष्ट लक्षात आली ती तुम्हालाही पटेल, परंतु मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. मुली आणि मुलींच्या आई यांच्या ज्या अपेक्षा वाढल्या आहेत, का वाढल्या असतील बरं? तर मुलीच्या आईच्या मनात एकच विचार येतो, जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळालं पाहिजे. मला तुकोबांच्या अभंगानुसार एक गोष्ट अशी म्हणायची आहे की प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची वाढे मान. आमच्या आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे जर विचाराल तर बाई ग, धन दौलत मान पान राहणं हे तुझ्या प्रारब्धाधीन पण आहे आणि कर्तव्याधीन पण आहे. आता मला एक सांगा, तुम्ही मुलांच्या नोकरीचा किती मोठा बिकट प्रसंग उभा राहिलाय. सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी बघतात, हो सरकारी नोकरी बघतात, किती मुलांना सरकार लावेल बरं? एका बाजूला डिग्री होल्डर खूप आहेत. सगळा विचार करता मला एक म्हणायचं आहे, आपल्या 5-7 लोकांचं कुटुंब असलं ते मॅनेजमेंट करताना सुद्धा आपण 10 वेळा विचार करतो. मग त्या बाबतीमध्ये आपण विचार नाही करू शकत का? का शेतकऱ्यांची मुलं, शेतीला किती किंमत आहे? का शेतकऱ्याकडे मुलगी दिली म्हणजे मुलीला काय नकोय? तर काय नको याच्यावर मी जेव्हा विचार केला त्यावेळेला मला मुलींचा उच्छृंखलपणा आणि थोडासा संस्कृतीहीनपणा जाणवून आला. का शहरामध्ये राहण्याचा आग्रह मुलींचा? तर म्हणे आम्हाला शहरामध्ये लाईफस्टाईल असते असं मुली म्हणतात. कसली लाईफस्टाईल? मी स्पष्ट सांगतो, शहरामध्ये स्टाईल आहे, लाईफ नाही. त्यांची ती धावपळ, ते वेळेचं बंधन, ते दोघं जण नोकरीला असतील तर एकाच वेळा दोघं कंटाळून घरी येणं, मग त्यांच्या जीवनातलं आनंद, मग त्यांची चिडचिड, या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या, माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिल्या. अहो, खेड्यातला माणूस 10 मिनिटं त्याच्या शांततेला बसायचे असले ना तर तो स्वतः वैयक्तिक काढू शकतो, पण शहरातला काढू शकत नाही. बरं, मुलींना कशावर जास्त आहे? तर मला बाहेर पावभाजी खायची आहे, मला बाहेर मंचुरियन खायचंय, रविवार असला मला फिरायचंय. म्हणजे याला तुम्ही जीवन समजता का? आहार निद्रा भयमंथुनंच या 4 गोष्टी पशुला पण दिलेल्या आहेत, पण याच्यापेक्षा मला काही वेगळं करायचंय का? का सासू सासरे यांच्यातलं प्रेम नको? नातवंडांना खेळवताना सासू सासरे जवळ पाहिजेत. अरे, हे म्हातारा वयामध्ये आता त्यांना ज्याचा आधार आहे, ज्याच्यासाठी त्यांनी मुलं जन्माला घातली आहेत, माझी सून येईल, माझी नातवंड येतील, मी त्यांच्याशी खेळेन, माझी सून सेवा करेल. इतक्या वयोवृद्ध स्वप्नांना पाणी फिरवून फक्त आपल्या पतीला सांभाळणं एवढंच कर्तव्य आहे का? बरं, तुम्ही संस्कृतीहीन कपडे घातले म्हणजे तुम्ही सुशिक्षित ठरवता, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही
कपडे स्टाईलने वापरताना सुशिक्षित ठरवाल, पण सुसंस्कृत नाही. आपला धर्म ते सांगत नाही. आपले धर्म वेशभूषा आणि विचारभूषा या दोघांवर अवलंबून आहे. मला कोणावर टीका करायची नाही, मला कोणाचं वाईट वाटतं याबद्दल मला म्हणायचं नाही. आपलं स्वतंत्र जीवन बघा, हे तुम्ही ऐकल्यानंतर मला माहिती आहे एखादा विद्वान ट्रोल करेल की जी प्रत्येकाला आपापलं जीवन स्वतंत्र जगण्याची मुभा आहे. मी मान्य करतो, स्वतंत्र जगा, पण स्वैराचार नको. स्वतंत्रता आणि स्वैराचार याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. अहो साधी गोष्ट घ्या तुम्ही, शेताच्या बांधावर एखादं जनावर चरत असेल ना, तर त्याला कोणीही हाकलणार नाही. पण त्याने 2 पावलं जरी शेतात टाकले तरी तो शेतकरी तक्रार करतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? बांधावर चरणं ही स्वतंत्रता आहे, पण शेतात पाऊल टाकून पिकाची नुकसानी करणं हा स्वैराचार आहे. मग आपण जनावराला सुद्धा एका बांधाचं बंधन आहे. आपण माणसं आहोत. मग आपल्याला संस्कृतीचं बंधन नको, आपल्याला विचाराचं बंधन नको, आपल्याला नातेवाईकाचं प्रेम नको. प्रेम आणि आनंद या 2 गोष्टी 84 लक्ष योनीत जर माणसाला दिल्या आहेत, तर माणूस हे का भोगू शकत नाही? मग त्याला स्वैराचार पाहिजे का? बरं, आजच्याच याला सुख म्हणाल का तुम्ही? मग तिने प्रपंच कधी करायचा? मुलाचं लग्न करताना तुम्ही म्हणता त्याला फ्लॅट पाहिजे. मग तुझ्या मुलीने प्रपंचामधून संसार उभं करण्याची कला केव्हा शिकायची? त्याच्या वडिलांनी त्याचं शिक्षण करताना एक फ्लॅट घेतला जाईल एवढा पैसा आधीच खर्च केलेला आहे. तेव्हा तो उभा राहिलाय, तेव्हा तो नोकरीला लागलाय. मग आता जशी वडिलांनी जबाबदारी पार पाडली तशी आता त्याने जबाबदारी पार पाडायची आहे. त्याला आता वडिलांकडे अपेक्षा नको, आता वडिलांच्या त्याच्याकडे अपेक्षा आहेत की बाबा आमची काठी होऊन राहा, आमचा आधार होऊन राहा. मग या विचाराला कोण सांभाळेल? मुलींना माझी विनंती आहे, आणि खास करून मला मुलींच्या आईंना विनंती आहे. मुलींच्या आई तर स्पष्ट म्हणतात की माझी मुलगी लग्नानंतर 2 महिन्याने वेगळी निघेल, सासू सासरे नकोत. मग मला असं म्हणायचं, बाई आता तुझ्याही घरी मुलगा आहे, मग तुझ्याही घरी सून येईल. मग आता असे नियम बनवायचे का की मुलाचं लग्न करण्याच्या आधी आई वडिलांना कुठेतरी पाठवून द्या? मुलाला जन्माला घालणं हा आता अपराध झाल्यासारखं वाटायला लागलंय लोकांना. सूनबाई आणण्याचं टेन्शन व्हायला लागलेलं आहे. सून माझी राहील की नाही, टिकेल की नाही, म्हणून सासू सासऱ्यांनी स्वतःचं इतकं परिवर्तन करून टाकलंय, अपमानाला मान समजायला लागलेले आहेत. कितीतरी गोष्टी आतल्या आत जळून राहिल्या आहेत. बाहेरचा जळणारा दिवास प्रत्येकाला दिसतो, पण वृद्धापकाळामध्ये अंतःकरण जळताना कोणाला दिसत नाही. मुलींनी हे परिवर्तन करणं फार गरजेचं आहे. समाजाचं लग्न व्हायला पाहिजेत. मला आंतरजातीय विवाहाचा विरोध अजिबात नाहीये, परंतु समाजाची संस्कृती असते. अहो तुम्ही भात करताना सुद्धा एकाच जातीचा तांदळाचा भात करता. 2 जातीचे तांदूळ एकत्र टाकले आणि मग तुम्ही भात घेतला तर तुम्हाला चव आणि शिजणं याच्यात फरक जाणवेल. मग धान्याला जात आहे, पक्षाला जात आहे, गुराला जात आहे, माणसाला पण आहे. मला मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही, पण समाजात बिकट परिस्थिती निर्माण होते. ज्या मुलींना उत्तम स्थळ येतात त्यावेळेला ते पाहतात की आम्हाला आणखी चांगलं पाहिजे, आणखी चांगलं पाहिजे. आणि ज्या वेळेला मुली लव्ह मॅरेज करतात त्यावेळेला त्यांना गवंडी पण चालतो. ज्या वेळेला लव्ह मॅरेज करतात त्यावेळेला त्यांना कुठल्याही प्रकारे मुलगा चालतो. मग त्यावेळेला त्यांचं जीवन नाही का? मग लाईफस्टाईल नाही का? मग ज्येष्ठ वरिष्ठ ज्या वेळेला विचार करतात ना लेकरं हो, त्यावेळेला ते काहीतरी विचार करून मुलाला बघून आधी तुमचं अकल्याण व्हावं असं ते आईवडील करत नाही. शील हे स्त्रीचं शीलम परमभूषणम, सर्वात मोठं शील हे स्त्रीचं भूषण आहे. मग का तुम्ही आपल्या भूषणाला डावलून देता? आणि मला असं म्हणायचंय, आई वडिलांनी एवढ्या दिवस सांभाळल्यानंतर जी मुलगी लव्ह मॅरेज करून जाते, म्हणजे तिच्या मानसिकता त्या मुलाने लक्षात घेतली पाहिजे. जन्म दिल्यानंतर, मोठं केल्यानंतर, तिला शिकवल्यानंतर तिने आई वडिलांची कदर केली नाही, ती 2 दिवसाच्या प्रेमासाठी आपली कदर करेल का? हा लव्ह मॅरेज मधला माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जिला आई बापाचं प्रेम कळालं नाही, तिला तुझं वरवरचं प्रेम काय कळेल? आणि तुझ्या प्रेमाची मर्यादा आहे बेटा. लव्ह मॅरेज करणाऱ्याला स्पष्ट सांगतो मी, तुझ्या प्रेमाची मर्यादा 2 वर्ष. ज्या शरीराच्या आकर्षणाने तू प्रेम केलाय त्या शरीराचा भोग होऊन तू एकदा भोगाने तृप्त झाला की त्यात तिला सुद्धा तू नाकारल्याशिवाय राहणार नाही. आणि मुलींना सांगतो, जो मुलगा लव्ह मॅरेज करतोय तो लफडेबाजी म्हणूनच करतोय ना, मग तो आणखीन दुसरं लफडं करणार नाही कशावरून? मुलींना माझी हात जोडून विनंती आहे, माझं बोलणं तुम्हाला तिखट वाटेल आणि मी तिखट बोलेन का, आताच्या युवकांना डोळे उघडवण्याची गरज आहे. समाजात बिकट परिस्थिती मुलांची पण नाही आणि मुलींची पण नाही, पण हव्याहास, अपेक्षा आणि कमी वयात तुम्हाला सगळं पाहिजे. मग तुम्ही संसार केव्हा उभा करणार? भाजी घेताना सुद्धा मार्केटिंग बार्गेनिंग करताना ही भाजी कमी पैशात घेतली तर पुढच्या 2 पैशात वाचल्यानंतर आणखी उद्याची भाजी होईल, हा विचार म्हणजे संसार.
रविवारी जाऊन हॉटेलवर जेवण करून 2 लोकांचं बिल 700 रुपये भरून येणं म्हणजे संसार नाही. हॉटेल व्यवस्था आपल्या संस्कृतीत आहे का? अन्न विक्रय आपल्या संस्कृतीत आहे का? आपल्या संस्कृतीमध्ये 2 पाहुणे घरी आल्यानंतर अतिथी देवो भवाने आपण प्रेमाने करून त्यांना वाढणं ही आपली संस्कृती आहे. मग हे कोण करेल? मग हे करण्यासाठी आता तरुणाई नको, पण हे सगळं मला करायला नको. माझ्या जीवनात हे सगळं यायला नको. मला उच्छृंखलपणाने बाहेर जायला पाहिजे. मला नको ते फक्त मी आणि माझ्या पती. म्हणून मुलींनी आता नवऱ्याला शोधताना कसं शोधलंय माहितीये? माझे लाड पुरवण्यासाठी भरपूर पैसे मिळवणारं एक यंत्र माझ्या हातामध्ये द्या. मग त्याला त्याच्या आई-वडिलांशी संबंध पण नको. तो माझा ऐकणारा पाहिजे. आणि मुली काय म्हणतात आता माहितीये? तुम्ही माझ्या भावना जाणा. बायोडाटा करताना तुम्हाला मुलाचं सगळं पाहिजे. कोणत्या मुलाने बायोडाटामध्ये आता प्रश्न टाकलाय, की तिने स्वयंपाक केला पाहिजे. 10 लोक आले तरी तिने केलं पाहिजे. आई-वडिलांची ही अपेक्षा केली का मुलांनी? मुलं घाबरायला लागलेत आता. मुलांच्या बायोडाटामध्ये हे काय येत नाही. मुलं इतकी निबळत झाली. का? तर मुलींचा उच्छृंखलपणा वाढलाय. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे आईंनी मुलींना बिघडवलाय. संस्कार देण्याच्या ऐवजी स्वैराचार शिकवलाय. संस्कार देण्याच्या ऐवजी तुझं हे सुख आहे असं तिला समजवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून संस्कार बिघडतायत. प्रत्येक समाजातली ही परिस्थिती झाली आहे. आई वडील रडतायत या गोष्टीसाठी. माझं बोललेलं वाईट वाटून घेऊ नका, पण सर्वांगीण विचार करून मी सांगतोय. माझी लेकरं आहेत सगळी, मला कोणाला वाईट बोलायचं नाही. पण तुमच्या पुढे हा विषय कोणी मांडला नसेल म्हणून मी मांडतोय. आणि माझी आईवडिलांना पण सक्त ताकीद आहे. मी एका बाजूने बोलत नाही. लग्न होत नाही मुलांची म्हणून असं म्हणू नका, पण तुमचा मुलगा व्यसनाधीन होणार नाही. तुमचा मुलगा 4 लोकांमध्ये उठेल बसेल असे त्याचे विचार पाहिजेत. बिघडलेला समाज सुद्धा चांगल्या मुलाची अपेक्षा करतो. का करतो? कोणत्या बापाला असं वाटतं की माझा मुलगा, पिणाऱ्या बापाला सुद्धा वाटत नाही माझा मुलगा प्यावा असं. समाजात अनेक लोक बिघडलेले असतील, तो विचार करू नका. पण माझं लेकरू बरोबर राहिलं ना, माझे घरातले संस्कार बरोबर राहिले ना, आजही मुलीवाले आपली मुलगी द्यायला तयार आहेत. म्हणून मुलांना पण मी सांगतो, मी तुमची बाजू घेऊन बोलत नाही. मी फक्त मुलींना दोष देत नाही. पण तुम्ही तुमच्या व्यसनातून, मी का बोलतो असं? मी मी समाजात फिरणारा अनेकविध गोष्टींचा अभ्यास करून मी आज बोलतोय. मला माहितीये हे बोलण्याने माझ्यावर ऑब्जेक्शन येईल, पण मी जे बोलतो ते माझी लेकरं आहात तुम्ही, माझ्या मुली आहात तुम्ही. आणि मुलांनाही सांगतो मी, फॅशन आणि व्यसन या दोघांनी आता संस्कृतीचं हनन केलंय, संस्कारांचं हनन केलंय. मी असं म्हणत नाही तुम्ही की टिळा टोपी आणि माळा तुमच्या जवळ असावी, पण विचारांचं लेणं ज्याच्या जवळ आहे ना, त्याचं जीवन सुसंस्कृत आहे. मला तुम्हाला विवेक आणि विचारावर बोलायचंय, माझ्या भारतीय संस्कृतीवर बोलायचंय. आपण कोण आहोत? आपला देश काय? भारताची गरिमा काय? अस्मिता काय? म्हणून आम्ही हे सगळं, मला तुम्हाला धार्मिकतेवर आज काहीही सांगायचं नाही. मला संस्कारावर थोडं विचार आणि वागणं, वेश विचार आणि वागणूक याचं परिवर्तन म्हणजे जीवन. हे आपण करू नाही शकत का? आपण प्राणी आहोत का? आपण पशु आहोत का? गायीनं चारा खावा, ती अजून चाराच खात आली आहे. सिंहाने मांस खावा, तो मांसच खात आलेला आहे. का? त्याला ते ठरवून दिलंय. फक्त बदल कोणी केला? माणसाने केला. मग माणसाने बुद्धी दिल्यावर जर हा बदल केला असेल तर तो सुशिक्षित असून सुद्धा निर्बुद्ध आहे. शिकवले जातात त्याला शिक्षण म्हणतात, आणि स्वीकारले जातात त्याला संस्कार म्हणतात. स्वीकारा. सुशिक्षित होण्याचा अर्थ काय काढला लोकांनी? कमी कपडे वापरणे, बाहेर हॉटेलीत खाणे, 4 लोकांमध्ये दारूच्या पार्ट्या करणे म्हणजे तुम्ही सुशिक्षित आहात का? नाही. सुशिक्षितपणा हा होतो की ज्याचे आई वडील, जिस घर में माँ बाप हसते हैं वही घर में भगवान बसते हैं. मी सुशिक्षित. आणि मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, सगळ्यात जास्त अविचार पसरवला असेल तर आजच्या शिक्षण पद्धतीने पसरवलाय. शिक्षण पद्धतीमध्ये जे शिकवायला पाहिजे ते फक्त पोट भरण्याची कला शिकवली हो, हृदय कुठे भरतं? मन बुद्धीचे संस्कार कुठे दिले जातात? म्हणून आता त्याच्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करून संस्कार केंद्रामध्ये मुलाला पाठवून या गोष्टी शिकवणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आणि ते तुम्ही शिकलं पाहिजे, ते तुम्ही केलं पाहिजे. विचारांनी घर उभं राहतं, विवेकाने घर उभं राहतं. पैसा सर्वस्व नाही, तो तुमच्या कर्म आणि प्रारब्धानुसार तुम्ही मिळवाल. पण बुद्धीने जर तो गमवायचा प्रयत्न केला तर मिळवलेलं शून्य आहे. म्हणून क्या कुछ खोया क्या कुछ पाया, कर्म बुद्धी अनुसार. कर्म माणसाचं उत्तम आहे, पण बुद्धी जर व्यवस्थित नसली तर कर्माचं फळ सुद्धा बुद्धी घेऊन जाते. म्हणून बुद्धीला संस्कारक्षम करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज आहे. साधू संतांवर टीका करू नका, ग्रंथांवर टीका करू नका. त्यांचं म्हणणं काय आहे, ते कशासाठी राबतायत?
आज ते आहेत म्हणून विचार आहेत, ते आहेत म्हणून विवेक आहे, ते आहे म्हणून संस्कृती आहे आणि संस्कृती आहे म्हणून संस्कार आहे. मग या सगळ्या गोष्टींना घेऊन आपल्याला चालायचं आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, रागावू नका, बोलू नका. मला ट्रोल करताना तुम्ही काय कराल ते मला माहिती आहे, मला सगळी कल्पना आहे. पण आज कोणी बोललं नाही तर उद्याला आणखीन मोठा खड्डा निर्माण होऊन आपल्या संस्कृतीचं हनन होईल. याच्यासाठी हा आमचा सगळा प्रयत्न आहे. म्हणून सगळ्या लेकरांना माझी विनंती आहे, लग्न होत नाही वगैरे हा विषय नाहीये, पण अपेक्षा. आणि शेवटी मला असं म्हणायचंय, मी अशा कितीतरी मुली पाहिल्यात, खूप चातुर्याने लग्न करतात. 8-8, 10-10 मुलांना नाकारतात, 11व्याशी लग्न करतात आणि 3ऱ्या-4थ्या महिनी त्यांचा डिवोर्स होतो, फारकत होते, घरी येतात. मग तुम्ही काय पाहिलं? काय पाहिलं तुम्ही? शेवटी आला विषय प्रारब्धावर. मग ते आधी जे नाकारलेले 10 होते ना, ते फार चांगला संसार करतायत आणि या शहाणपणा करणाऱ्या मुलींना, या आई-बापांना, मूळ तर मी आईलाच दोष देतो वडिलांपेक्षा. आई जास्त शहाणी झाली आहे मुलीची. आणि मग जेव्हा ते डिवोर्स करून येतात ना, तेव्हा त्यांच्यातच समाजात सत्कार केला पाहिजे की किती चतुर आहात तुम्ही. 10 मुलांना नाकारल्यावर 11वा पाहिला तरी 4थ्या महिन्याला मुलगी घरी आली. दोघांना शाल श्रीफळ देऊन समाजाची मिटिंग घेऊन सत्कार केला पाहिजे. कारण त्यांनी 10 मुलांचा अपमान केलाय. समाजातल्या 10 मुलांचा अपमान केलाय त्यांनी. ते दोषी आहेत. त्यांचा एक उपहासात्मक सत्कार झाला पाहिजे. तेव्हा हे सगळं बंद होईल. कसली विचारधारा? मला राग नाहीये, मला क्रोध नाहीये, मला संताप नाही, मला कळकळ आहे आणि त्या कळकळीने मी बोलतेय. यावर तुमची इच्छा, तुम्ही सांभाळा, नका सांभाळू, पण मुलांना डावलू नका. शेतकऱ्याची मुलं आहेत, अरे व्यवसाय करणारी मुलं आहेत. मारवाडी समाजामध्ये ते लोक जास्त नोकरी करत नाही, पण व्यवसायाने साधं दुकान थाटून आज ते मोठ्या फॅक्टरीचे मालक झालेत. का? तर त्यांनी स्थिरता, त्यांनी त्यांच्या रुपयाला 10 रुपये बनवण्याची कला शिकली. मग आपल्याला नको? आपण हे सगळं करा. मुलांनो, निर्व्यसनी राहा, मुली तुमच्या घरी चालून येतील. आणि मुलींनो, अति फॅशनच्या नादाखाली आणि आपल्या आईचं नको ते ऐकल्यामुळे तुम्ही जीवनाचा नाश. ज्या मुलीशी आईचा फोनवर जास्त संबंध असतो ती मुलगी आपल्या संसाराचा नाश करते. हे अगदी त्रिकालाबाधित सत्य आहे. या सगळ्या गोष्टींना सांभाळा आणि खूप सुखी जीवन जगा, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम.